आंदोलन, उपोषण आणि त्याचं लोकशाहीत असलेलं महत्व आताच्या लोकांना कळतच नाही. कारण आता सज्जनांचं राजकारण उरलेलंच नाहीये. त्यांना लोकशाहीची भाषा कळत नाही, त्यांना लोकशाहीचं महत्व कळत नाही. त्यांना फक्त आणि फक्त पक्ष फोडा, राजकारण करा, सत्ता टिकवून ठेवा आणि पैसे कमवा, याच्याशिवाय त्यांना काहीच कळत नाही. आता सोनम वांगचुक सारखा माणूस जो भारतीय सैन्यासाठी काम करायचा, त्यांना घरं बांधून द्यायचा, त्यांच्यासाठी पाण्याचं प्रोव्हिजन करायचा, ऑक्सिजनसाठी काम करायचा, तिथे एज्युकेशनसाठी काम करायचा, पर्यावरणासाठी काम करायचा, अशा माणसाला जो खरं मेकॅनिकल इंजिनियर आहे, इतर देशात जाऊन खोऱ्याने पैसे कमवले असतील, तो माणूस नीटच्या परीक्षेत वर्षानुवर्ष होणाऱ्या पेपर लीकच्या विरोधात उपोषण करत होता. 21 दिवस त्याला ढुंकून बघितलं नाही, त्याच्या उपोषणाला प्रतिसाद नाही आणि आता त्यांना उचलून त्यांनी हॉस्पिटलाइज केलं. तर मी तुम्हाला खात्रीने सांगते, हे पिटिशन हे भाजपच्या माणसांनीच केलं असेल आणि हे कोर्टाकडनं त्यांनी वधवून घेतलं आणि आता म्हणायचं की कोर्टाच्या सांगण्यावरनं आम्ही त्यांना हॉस्पिटलाइज केलं. तर इतकी बनेल माणसं आहेत, इतकी ज्यांना भावना शून्य, त्यांना कुठल्याही प्रकारच्या भावना नाही, हृदय नाही, संवेदना नाही, अशी भावना शून्य माणसं आता राजकारणी झालेली आहेत. म्हणून हे देशाचं दुर्दैव आहे. त्यांना आंदोलनाची, उपोषणाची भाषाही कळत नाही आणि महत्वही कळत नाही. तर आताच्या घटनेला मला खूप वाईट वाटतंय, खूप राग येतोय आणि मला असं वाटतंय की 20 तारखेचं आंदोलन हे झालंच पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या घरात बसून पाठिंबा देणारी जी माणसं आहेत, ज्यांना खरं म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी खरं स्वतः जायला हवं होतं. माझ्यासारखी व्यक्ती 2दा तिकीट काढून दिल्लीला जाऊ शकते, पण ही दोघं घरात बसून म्हणे आमचा पाठिंबा. कितपत शोभतं तुम्हाला? तुमच्या मुलांना तिथे जायला काय होतं? अमित ठाकरे, आदित्य ठाकरे जाऊ शकत होते, पण तसं न करता हे जे बोगसगिरी चालली आहे, कारण त्यांच्यासाठी हा एक राजकीय मुद्दा आहे, त्यांना त्याचं काही भावना वाटत नाही. तिथे आंदोलनात ज्यांना वाटतं ना, ते सगळेजण तिथे, महाराष्ट्रातली असंख्य लोक तिथे पोचली होती, पण ही 2 माणसं घरात बसून पाठिंबा देतात म्हणे. पण मला खूप राग येतोय आणि मला असं वाटतंय की 20 तारखेचं आंदोलन झालंच पाहिजे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे. पण आता प्रॉब्लेम असा आहे की एकीकडे अभिजित डिपकेला सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणात मारलं गेलं आणि 21 दिवस या सरकारला वेळ नव्हता सोनम वांगचुकांकडे जाऊन बघण्याचा सुद्धा. त्यांना आज उचलून हॉस्पिटलमध्ये टाकण्यात आलंय. ते फक्त आणि फक्त 20 तारखेचा पार्लमेंटवर मोर्चा येऊ नये म्हणून. त्यांना कुठल्याही भावना नव्हत्या, कोर्टाचं काही त्यांना पडलेली नाहीये. आणि हे जे केलंय, कारण कालपर्यंतची माझ्याकडे त्यांचे मेडिकल रेकॉर्ड्स आहेत, कालपर्यंत जी स्थिती होती ती गेल्या 8 दिवस आहे. मग आज असं काय झालं की त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये टाकावं लागलं? तर हे अतिशय दडपशाही आहे. ही माणसं भावना शून्य आहेत. हे मी पुन्हा तेच म्हणेल, कारण अतिशय संताप होतोय माझा आज.